Hello friends, welcome to my channel Nick Crochet and Art. Please like, share and subscribe my channel. हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत असे गोलाकार आणि फ्लफी गोंडे कसे बनवायचे ते. मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे, नक्की त्या फॉलो करा. मार्केटमध्ये असे प्लास्टिकचे साचे मिळतात जे स्पेशली गोंड्यासाठी वापरले जातात. याचे 4 भाग असतात. एक स्मूथ साईड आणि रफ साईड एकमेकांवर ठेवून हा साचा जोडायचा असतो. हे 4ही भाग जोडल्यावरती साचा असा दिसेल. आता आपण गोंडे बनवायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी साच्याची एक रफ साईड आणि स्मूथ साईड एकमेकांवर ठेवून दोरा गुंडाळायला सुरुवात करायची आहे. पहिलं थोडासा दोरा गुंडाळून घ्या, जेणे साचा घट्ट बसेल आणि मग आपलं उजवीकडून डावीकडे दोरा गुंडाळायला सुरुवात करा. उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे असा आपल्याला 4 वेळा दोरा गुंडाळायचा आहे. फक्त त्यामध्ये थोडाही गॅप न ठेवता दोरा व्यवस्थित गुंडाळायचा आहे, जेणेकरून आपले गोंडे फ्लफी आणि गोलाकार होतील. तुम्ही 4च्या ऐवजी 5 टाईम पण दोरा गुंडाळू शकता. माझं जे थ्रेड आहे त्याला 4 टाईम इनफ आहे, म्हणून मी 4 टाईम गुंडाळत आहे. माझा दोरा 1 टाईम गुंडाळून झाला आहे. मी आता सेकंड टाईम गुंडाळत आहे. असं आता 2दा झालं. आता तिसऱ्यांदा मी दोरा गुंडाळायला सुरुवात केली आहे. थोडाही दोऱ्यामध्ये गॅप नका ठेवू, म्हणजे जेणेकरून गोलाकार गोंडा तयार होईल. आणि आता हे मी 4थ्यांदा दोरा गुंडाळायला सुरुवात केली आहे. थोडासा जर तुम्हाला मध्ये काही गॅप वाटत असेल तर तुम्ही तो दोरा गुंडाळून कवर करू शकता. आणि आता दोरा पूर्ण गुंडाळून झाला आहे. थ्रेड कट करून घ्या. दोन्ही भागांमध्ये मी दोरा गुंडाळून घेतलेला आहे. आता त्यात दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून व्यवस्थित सेट करून घ्या. त्यांना असे हँगिंग असतात जे एकमेकांमध्ये अडकवायचे असतात. ते व्यवस्थित अडकून घेतले की गोंडा करायला सपोर्ट मिळतो, की जेणे ते पॅक बसेल आणि दोरा सुटणार नाही. आणि आता ब्लेडच्या साहाय्याने तो दोरा कट करून घ्या व्यवस्थित. फक्त हाताला नाही लागणार याची काळजी घ्या. तुम्ही कटरसुद्धा यूज करू शकता, पण ब्लेड थोडं इझी पडतं कट करायला. थोडंसं फक्त आपल्याला केअरफुली करावं लागेल, जेणेकरून बोटांना वगैरे काही लागणार नाही. आणि एक साईड माझी आता ऑलमोस्ट कट झालीच आहे. काही एक्स्ट्रा थ्रेड वगैरे असेल तर तुम्ही कात्रीने कापू शकता. आता सेकंड साईड कट करून घ्या. दोन्हीही साईड आता कट करून झालेल्या आहेत. काही एक्स्ट्रा थ्रेड असेल तर तुम्ही सीझरने कट करू शकता. हे थोडेसे दोरे बाहेर येतात.
हे आता व्यवस्थित कट करून झालेलं आहे. आता दुसरी थ्रेड त्याच कलरची थ्रेड घेऊन त्याला दोनदा व्यवस्थित गुंडाळा, जेणेकरून आपला गोंड्यातील दोरे सटकणार नाही आणि ते एकदम घट्ट राहील. पण फक्त ओढताना एकदम पॅक ओढा, जेणेकरून ते सुटणार नाहीत. थोडंसं फक्त गोंड्याला हाताचा सपोर्ट राहून द्या, नाहीतर तो साचा वगैरे सुटला, तसा तर सुटणार नाही म्हणा, पण जर सुटला तर गोंडा आपला सर्व दोरे बाहेर पडतील. आणि व्यवस्थित 2-3 गाठी मारून एक्स्ट्रा थ्रेड तुम्हाला जेवढं पाहिजे आहे थ्रेड तेवढी कट करून घ्या. जे तुम्ही तोरणाला यूज करत असाल किंवा कुठे लावण्यासाठी डेकोरेशनसाठी तेवढी थ्रेड लागेल तेवढी कट करा. आता हा साचा व्यवस्थित काढून घ्या. आणि हा झाला आहे आपला गोल मस्त प्लफी दिसतोय गोंडा. एक्स्ट्रा थ्रेड कट करा. खूपच एकदम करायला सोपं आणि टाईमही वेस्ट होत नाही, एक्स्ट्रा थ्रेडही वायाला जात नाही आपली. किती सुंदर दिसत आहेत गोंडे, वाव. मी हे तोरणासाठी स्पेशली बनवले आहे, नक्की ट्राय करा.